हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला आज सिंपल अशी लेस लावून पॅचवर्क डिझाईन कशी तयार करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी व्यवस्थित असं शोल्डरचं माप टाकून घेतलं आहे. त्यानंतर मी मोंड्याचं माप टाकून घेतलं आहे. त्यानंतर मी फिटिंगचं पण माप घेतलं आहे. त्यानंतर मी शोल्डरचं माप टाकून त्यावर गळा रुंदी घेतली आहे. त्यानंतर मी मापाच्या ब्लाऊजची गळा उंची पाहून त्यावर टेप ठेवून मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर मी गळा रुंदी पण व्यवस्थित अशी टाकली आहे. त्यावर मी खडूनी मार्किंग करून घेतली आहे. मार्किंग करून घेतल्यानंतर मी व्यवस्थित अशी पूर्ण उंची टाकून घेतली आहे. पूर्ण उंची टाकून घेतल्यानंतर मी त्यावर पानगळा तयार करणार आहे. त्यामुळे मी डॉट डॉटने आकार देऊन घेतला आहे. व्यवस्थित असा डॉट डॉटने आकार देऊन घेतला आहे. डॉट डॉटने आकार देऊन घेतल्यानंतर मी ते व्यवस्थित असा प्रेस करून घेतला आहे. त्यामुळे आपला आकार हा दोन्ही बाजूला व्यवस्थित असा उमटून दिसेल व त्यावर पण मी खडूनी अशी मार्किंग करून घेतली आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर ब्लाऊज पीस हा सुईच्या भागाने टाकून व त्यावर अस्तर ठेवून व्यवस्थित अशा पिना लावून घेतल्या आहे. सगळीकडून मी चारी बाजूने व्यवस्थित अशा पिना लावून घेतल्या आहे. त्यानंतर मी ते कापड कुठेही सरकू नये म्हणून त्यावर मी 5 नंबरची टीप मारून घेणार आहे. त्यामुळे आपलं कापड इकडे तिकडे कुठेही सरकणार नाही. ती टीप मारून झाल्यावर आपण त्या व्यवस्थित अशा खडूनी पान गळ्यावर आकार दिल्यावर तिथे पण आपण व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहे. आणि जिथे आकार गोलाकार आहे तिथे आपण सुई ठेवून तिथे कापड फिरून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली टीप मारून झाली आहे. त्यानंतर आपण पाव इंच इतपत आतमध्ये येऊन व्यवस्थित असा गळा कट करून घेतला आहे. गळा कट केल्यानंतर आपण असे छोटे छोटे कट देणार आहे. व्यवस्थित अशा गळ्याला व्यवस्थित आपण असे कट दिल्यामुळे गळा हा व्यवस्थित तयार होतो. त्यानंतर आपण त्या पिना काढून घेणार आहोत. त्या पिना काढल्यानंतर आपण हे अस्तरचं कापड उलट करून व्यवस्थित असं बोटाने प्रेस करून ते कापड आपण फोल्ड करून घेणार आहोत. फोल्ड करून झाल्यावर आपण त्यावर पण एक टीप मारून घेणार आहे. त्यामुळे गळा हा फिनिशिंगमध्ये येईल. व्यवस्थित असे बोट ठेवून त्यावर प्रेस करून टीप मारून घेतली. त्यानंतर आपण त्यावर मॅचिंग होईल अशी छान लेस लावून घेणार आहोत. लेस लावून घेताना आपण त्यावर व्यवस्थित अशी हळूहळू त्या गळ्यावर ठेवून तिथे पण आपण व्यवस्थित अशी हळूहळू टीप मारून घेणार आहोत.
व्यवस्थित अशी टीप मारून घेतल्यानंतर व्यवस्थित टीप मारून घेतल्यानंतर आपण त्यावर परत एक टीप हळूहळू देऊन घेणार आहे, त्यामुळे गळा आपला पलटी होणार नाही. त्यानंतर आपण पूर्ण अस्तर हे जोडून घेणार आहोत. त्यानंतर आपण छोट्याशा काठ उरल्यामुळे आपण तिथं पण छोटासा असा पॅच तयार केला आहे आणि त्यावर पण आपण लेस लावून घेणार आहोत. लेस ही हळूहळू लावून घेतली. त्यानंतर त्या पॅचवर पण आपण एक डबल टिप मारून घेऊ. त्यानंतर आपण पूर्ण अस्तर हे पॅक करून घेऊ. पूर्ण अस्तर पॅक केल्यानंतर जे राहिलेलं एक्स्ट्रा पिसाचं कापड आहे ते पण आपण कट करून घेऊ. अस्तर कुठेही कट नाही झालं पाहिजे. त्यानंतर आपण माप घेऊन मागचे टक्स मारून घेऊ. टक्स मारल्यावर ब्लाऊज एकदम फिनिशिंग मध्ये बसतं. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पण टक्स मारून घेऊ. व्यवस्थित असे माप घेऊन दुसऱ्या बाजूचे पण आपण टक्स मारून घेऊ. टक्स मारून घेतल्यानंतर आपण त्यावर पण एक डबल टिप देऊन घेऊ, त्यामुळे टक्स उसवले जाणार नाही. त्यानंतर आपण त्यावर कमरपट्टी जॉईंट करून घेऊ. कमरपट्टी ही अस्तरची असल्यामुळे ती डबल फोल्ड करून आपण त्यावर पाव इंच इतपत टिप मारून घेऊ. अशा प्रकारे आपला छान पॅचवर्क गळा तयार झाला आहे. कसं वाटले नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.